नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे सुमित्रा आणि आपली अवंतिका बोलत असतात. सुमित्रा अवंतिकाला म्हणत असते की मला नानांचं कळत नाही आहे की त्यांचं काय म्हणणं आहे, ते जानकीला का बोलव म्हणतायत. तेव्हा अवंतिका म्हणते, आई मला काय वाटतं माहिती आहे का, एकदा आपण जानकी वहिनींना बोलवून घ्यावं आणि नानांचं जे काय म्हणणं आहे ते आपण त्यांना सांगावं, असं अवंतिका ठरवत असते. अवंतिकाने हा विचार केलेला असतो आणि मग सुमित्रा म्हणते, मग काय करूया माहिती का, आपण ऐश्वर्या घराच्या बाहेर गेली ना की मग आपण जानकीला बोलवून घेऊया, नाहीतर ती ऐश्वर्या घरात असेल तर जानकीचा अपमान करेल आणि मला ते सहन होणार नाही, कारण तिने ओवीच्या बाबतीत पण तेच केलेलं होतं, तुला माहिती आहे ना. तेव्हा अवंतिका म्हणते की चालेल आई, पण नानांचं जे काय म्हणणं आहे ना ते एकदा आपण ऐकून घेऊया, कारण त्यांना काय सांगायचं आहे. कारण नाना जर जानकी वहिनींशी बोलून त्यांना बरं वाटणार असेल तर त्या गोष्टीचा विचार आपल्याला केला पाहिजे, असं अवंतिका सुमित्राला समजून सांगत असते. सुमित्रा म्हणत असते ठीक आहे, काहीच हरकत नाही. मग सुमित्रा पण त्या गोष्टीसाठी तयार होते आणि इकडे अवंतिका त्याचबरोबर सुमित्रा दोघीही बोलत असतात आणि अवंतिका म्हणते की मी जानकी वहिनींना तसं कळवते, असं अवंतिकाने सुमित्राला सांगितलेलं असतं आणि जानकीला अवंतिका बोलावून घेणार असते. अवंतिका इकडे सुमित्राला म्हणते की आता सगळं सत्य आपल्यासमोर येईल. नाना मात्र एकच गोष्ट बोलत असतात की जानकी जानकी ऋषिकेश आणि हातातलं कडं, एवढ्याच गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात, म्हणजे गोल 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 असं ते फिरवून सांगत असतात. आता जानकीला सुमित्रा आणि त्याचबरोबर अवंतिका दोघीजणी बोलावून घेतात. ऐश्वर्या सारंगसोबत ऑफिसला गेलेली असते आणि आजीही बाहेर त्यांच्या मैत्रिणीकडे गेलेली असते. तोपर्यंत त्यांनी हे ठरवलेलं असतं. जानकी येते, नानांना भेटते, सुमित्राला भेटते. सुमित्रा म्हणत असते की जानकी नाना काय म्हणतायत गं. नाना म्हणतात की जानकी ते कडं मी सयाजीरावच्या हातात बघितलं आहे, कडं सयाजी असं बोलत असतात. तेव्हा जानकी सांगू लागते की हो नाना, ते कडं ऋषिकेशचं आहे आणि सयाजीरावला ऐश्वर्याने दिलेलं आहे, कारण जेव्हा ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हा ते कडं ऋषिकेशला घाण ठेवायला लागलेलं, ते विकावं लागलं होतं आणि त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. हे सगळं जेव्हा जानकी सांगत असते तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकीच्या म्हणण्यानुसार ऋषिकेशनं ते कडं आता स्वतःच्या ताब्यात घेतलेलं असतं, परंतु घडत मात्र खूपच भयानक असतं. ते म्हणजे ते कडं जे आहे त्याच्यावरती पासवर्ड आहे. हे नाना जानकीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण जानकीच्या मात्र काहीच लक्षात येत नसतं. जानकी विचार करत असते, तिला त्याचं उत्तर काही केल्या मिळत नसतं. आणि इकडे नानांनी मागच्या वेळेसही जानकीला तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आत्ताही नाना तेच सांगत आहेत. ही गोष्ट जानकीच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि मग जानकी म्हणू लागते की आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे. आणि मग नानांना ती म्हणते की मी पाहते काय करायचं ते, काही झालं तरी ते कडं आपल्या हातून मी निसटून देणार नाही, असं जानकी नानांना वचन देते. आणि मग सुमित्राला सुमित्रा म्हणत असते की अगं जानकी नाना काय म्हणतायत नक्की. तेव्हा जानकी सांगू लागते की ऋषिकेशच्या हातामध्ये त्यांच्या आईचं जे कडं होतं, पार्वती आईंचं जे कडं होतं, ते कडं ऋषिकेशने ओवीच्या हॉस्पिटलची फी देण्यासाठी विकलं होतं. आणि आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की ते कडं ऐश्वर्याने त्या दिवशी दुकानातून विकत घेतले. जे कडं मी विकत घ्यायला गेले होते ऐश्वर्याने ते मुद्दा म्हणून घेतलेलं आहे आणि ते कडं सयाजीरावच्या हातात आहे. हे ऐकल्यानंतर सुमित्रा म्हणते म्हणूनच तर त्या दिवशी हे खूप भडकले होते आणि हे त्या सयाजीरावचा हात सोडायला तयार नव्हते. जानकी म्हणते असं घडलेलं आहे. तेव्हा सुमित्रा सांगू लागते की हो हे असं घडलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणते की आता मला काहीतरी केलं पाहिजे. मग जानकी देवीच्या मंदिरात जाते आणि तिथे कुंकुमार्चन विधी करायला सुरुवात करते. जेव्हा जानकीने कुंकुमार्चन विधी सुरू केलेला असतो तेव्हा जोगतीन तिथं असते आणि मग ती जोगतीनीला विचारते की माझ्या मनात एक शंका आहे. जोगतीन म्हणते बोल तू, काय शंका आहे तुझ्या मनात, ते बोल, पूजेच्या वेळेस तुझी इच्छा पूर्ण होईल, असं जोगतिनीने सांगितल्यानंतर मात्र इकडे जानकी बोलायला सुरुवात करते आणि जानकीच्या मनातली जी इच्छा असते ती म्हणजेच जानकी बोलून दाखवते नानांनी जे कोडं घातलेलं आहे त्या कोड्याचं उत्तर काय आहे ते मला हवं आहे, असं जानकी इकडे देवाकडे प्रार्थना करून म्हणत असते. आणि तेव्हा मात्र जानकीला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, ते कडं, आणि म्हणजे तिथं गोल कडं काढलं जातं. तेव्हा मात्र जोगतीन त्या प्रश्नाचं उत्तर जानकीला अगदी उलगडून सांगते. ती म्हणते की माईनं दिलं आणि धन्यानं विकलं आणि हातातच होतं ते सोन्याचं, असं बोलत असते. तेव्हा जानकीच्या लक्षात येतं म्हणजे नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी माईनं दिली धन्यानं विकली, म्हणजेच ती वस्तू अशी आहे, ती म्हणजेच जानकी म्हणते की ती वस्तू ही आहे
माईनं दिलं आणि धन्याने विकलं हे जानकीच्या लक्षात येतं आणि ते म्हणजेच कड आहे. आणि मग जानकी आता इकडे हिम्मत काकांना भेटायला जाते. हिम्मत काकांकडे भेटायला गेलेली जानकी हिम्मत काकांना विचारू लागते की मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. ऋषिकेशच्या हातामध्ये त्यांच्या आईचं जे कडं होतं तुम्ही मला दिलेलं होतं त्या कड्याबद्दल विचारायचं आहे. त्या कड्यामध्ये असा एक कोड आहे की तो कोड म्हणजे रणदिवेंच्या घरच्या देवाऱ्याचा तो पासवर्ड आहे. हे बोलल्यानंतर हिम्मत काका म्हणतात हो मला माहिती आहे ते काय झालेलं आहे त्याचं मला सांगशील का. तेव्हा जानकी म्हणू लागते की ते कडं जेव्हा ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हा ऋषिकेशने ते कडं विकलेलं आहे आणि ते कडं आता सयाजीकडे आहे. हे ऐकल्यानंतर इकडे लगेचच ऋषिकेशची बाजू घेऊन हिम्मत काका म्हणतात ठीक आहे मी सांगतो तुला काय आहे ते. आणि त्या कड्यावरची जो कोड होता तो मी आधीच लिहून ठेवलेला आहे माझ्या रजिस्टरमध्ये तो आहे. त्याची काही काळजी करायची गरज नाही. आणि हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा जानकी म्हणते काय सांगता तुम्ही हिम्मत काका. तेव्हा हिम्मतराव सांगतात की हो कारण तो जो कड्याचा पासवर्ड होता तो महत्त्वाचा होता कारण मला नानासाहेबांनी ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. हे ऐकल्यानंतर जानकीला तर धक्काच बसतो. जानकी म्हणू लागते खरंच म्हणजे हिम्मत काकाला मानलं पाहिजे. आणि मग जानकी घरी येते आणि जेव्हा ऋषिकेश जानकी बोलत असतात तेव्हा जानकी म्हणते अहो तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा जानकीला ऋषिकेश म्हणतो काय. तेव्हा जानकी म्हणते आपल्या देवाऱ्याला जो एक खण आहे त्याचा पासवर्ड आता मला मिळालेला आहे. ऋषिकेश म्हणतो काय सांगतेस तू हे. तेव्हा जानकी सांगते की हो त्याचा पासवर्ड मला मिळालेला आहे. आणि ऋषिकेश म्हणू लागतो काय आहे त्याचा पासवर्ड. तेव्हा जानकी सांगत असते मी नानांना भेटायला गेले होते काही गोष्टी मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या होत्या. मी नानांची भेट घेतली आणि तेव्हा नानांनी मला सांगितलेलं होतं की ते जे कडं आहे त्या कड्यावरती पासवर्ड आहे. मग ते मला उलगडा झाला पण आता कडं ते ऐश्वर्याकडे. ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याकडे म्हणजे कसं काय. तेव्हा जानकी म्हणते तुमच्या वाढदिवसाच्या वेळेस मला तुम्हाला ते गिफ्ट करायचं होतं म्हणून ते कडं मी विकत घ्यायला गेले होते पण त्या मूर्ख ऐश्वर्याने ते कडं स्वतः विकत घेतलं आणि ते सयाजी काकांना दिलेलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो बघितलं का. तेव्हा जानकीला तो म्हणतो आता पुढे काय करायचं आहे. तेव्हा जानकी सांगू लागते की मला ना त्या कड्यावरचा जो पासवर्ड होता तो मिळालेला आहे आणि आपण आता आपल्या देवघराचा जो खण आहे तो उघडूया. तेव्हा ऋषिकेश म्हणतो कसा मिळाला पासवर्ड. तेव्हा जानकी सांगू लागते हिम्मत काकांनी दिला आहे मला तो पासवर्ड. तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय सांगतेस तू हिम्मत काकांनी दिला मग त्यांच्याकडे कसा होता. तेव्हा जानकी सांगते की मी त्यांना बोलले तेव्हा ते मला बोलले की माझ्याकडे तो पासवर्ड आहे. इकडे शर्वरी आता घरी आलेली असते आणि ती सुमित्राला म्हणत असते की आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे कारण मला वारंवार असं वाटतंय की आपण जानकी वहिनीवरती संशय घेऊन मोठी चूक तर करत नाही आहे ना असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे जानकीला ती बोलत असते तेव्हा सुमित्रा म्हणत असते मलाही तसंच वाटतंय कारण आपण जानकीला इतके दिवस झालं ओळखतोय पण नानांनी जे सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवायचा का काय करायचं याच्यामध्ये मी खरं तर कन्फ्यूज आहे. तेव्हा इकडे लगेच शर्वरी म्हणू लागते की मला सांग दादाने कंपनीमध्ये मोडतोड केली ही गोष्ट तुला पटते काही. तेव्हा लगेचच इकडे सुमित्रा सांगू लागते की नाही मला ही गोष्ट पटतच नाही आहे कारण जी कंपनी उभी करण्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या ऋषिकेशचा आहे त्याने लहानाची मोठी ती कंपनी केलेली आहे त्या कंपनीमध्ये तो का मोडतोड करेल हा प्रश्न मलाही पडलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे सुमित्रा म्हणत असते मग काय करायचं. तेव्हा शर्वरी म्हणते की आपण लक्ष ठेवूया नक्की काय झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टींकडे. इकडे जानकी आणि ऋषिकेशने ते जो कप्पा असतो तो उघडलेला असतो आणि त्यामध्ये नानांचं ओरिजिनल मृत्यूपत्र त्याचबरोबर पार्वतीचं मृत्यूपत्र आणि त्यासोबतच ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यानुसार आता जानकी ही आशीर्वाद बंगल्याची मालकीण असते. सुमित्रा एंटरप्राइजेसचा मालक ऋषिकेश असतो म्हणजे ती कंपनी ऋषिकेशच्या नावावर असते घर जानकीच्या नावावर असतं. आणि मग इकडे ऋषिकेश म्हणू लागतो की आत्ताच्या आत्ता आपण जायचं आहे जिने माझ्या मुलीचा एवढा अपमान केलेला आहे तिला मी आता घराच्या बाहेर हाकलणार आहे. हे जेव्हा ऋषिकेश बोलत असतो तेव्हा जानकी म्हणत असते की हो ऋषिकेश आपल्याला ते करायचं आहे पण आता एवढं सहजासहजी आपण हे करायचं नाही कारण तिने आपल्याला जो त्रास दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. हे जानकी बोलत असते कारण त्या ऐश्वर्यामुळे आपल्याला एवढा मोठा त्रास झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे सुमित्रा आणि शर्वरी यांचं बोलणं सुरू असतं. सुमित्राला शर्वरी सांगत असते ती सारंगला हाताशी धरून काहीतरी वेगळं करत आहे कारण तिचा जो बाप आहे सयाजी काका ते कसे आहेत तुला माहिती आहे नाही. आजपर्यंत नानांनी कधीच हे सगळं केलं नव्हतं
नानांनी कधीच त्यांची बाजू घेतली नव्हती, पण आज आपल्या घरामध्ये नाना आत्ता जेव्हापासून असे झालेले आहेत तेव्हापासून हे सगळं घडत आहे. तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे सुमित्राला. आणि सुमित्रा म्हणते की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघंही खूप खुश झालेले असतात. त्यांना कळलेलं असतं की आपल्या घरामध्ये जे काही घडलेलं आहे ते खूपच विचित्र आहे आणि हे सगळं ऐश्वर्याने कांड केलेलं आहे. त्यामुळं तिने ठरवते की आता ऐश्वर्याची पूर्ण वाट लावायची आहे आणि हे सगळं तिचं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश म्हणतो की मी एखाद्या वकिलांना बोलवतो. तेव्हा जानकी म्हणते काय गरज आहे, आपले सौमित्र भाऊजी आहेत ना, मी त्यांना सांगितलं आहे आणि ते येतच असतं आहेत. तेव्हा सौमित्र येतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौमित्र आलेला असतो आणि त्याचबरोबर जानकी आणि ऋषिकेश त्याला बोलत असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो चल जानकी वहिनी, आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढायचं आहे आणि चल दादा कंपनी तुझ्या ताब्यात घ्यायची आहे. तेव्हा जानकी म्हणते एवढं सहजासहजी नाही सौमित्र भाऊजी, तिला आपल्याला जेलमध्ये पाठवायचं आहे, तेही धक्के मारत धूमधडाक्यात तिची जेलमध्ये रवानगी करायची आहे. त्यामुळं आता आपल्याला आणखी पुरावे गोळा करावे लागतील. तिनं हे केलेलं आहे, ह्यासाठी आपल्याला शहाणे वकिलांची भेट घ्यावी लागेल आणि तिने आणि सयाजी काकाने मिळून हे सगळं केलेलं आहे, ह्याचे पुरावे आपल्याला गोळा करावे लागतील असं जानकी सौमित्र सांगत असते. आणि त्या दोघांनी खूप छान असा प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसार आता वाजत गाजत जानकी रणदिवेंच्या घरात येणार आहे. तर त्याच वाजत गाजत ऐश्वर्याची रवानगी आता जेलमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.